शेतकऱ्यांना कांद्यानं रडवलं, खिशाला मोठी कात्री. दर कमी होण्यामागे कारण काय? राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. लाल कांद्यानंतर आता नव्यानं बाजारात दाखल होत असलेल्या उन्हाळी कांद्याच्या दरातही मोठी घसरण झालेली आहे. लासलगावसारख्या आशियातील सर्वात मोठा कांदा बाजार समितीत कांद्याला अवघ्या 8 ते 12 रुपये किलो भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी केलेला खर्च वसूल करणं कठीण झालेलं आहे. या परिस्थितीत बळीराजाच्या आर्थिक अडचणीत मोठी भर पडते आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा थेट परिणाम भारताच्या कांदा निर्यातीवर झालेला आहे. आखाती देशांमधील मागणी घटल्याने व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये मोठा साठा पडून आहे. तसेच या युद्धामुळे जागतिक स्तरावर कंटेनरच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. एकेकाळी $600 उपलब्ध होणारा कंटेनर आता $6,500 पर्यंत महागला आहे. त्यामुळे निर्यातीचे गणित बिघडलेलं आहे. बाजारात आता मोठ्या प्रमाणात नवीन उन्हाळी कांदा दाखल होतो आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कांदा शेजारील राज्यांमध्ये स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाली आहे. त्यासोबतच नाफेड आणि NCCF मार्फत केल्या जाणाऱ्या खरेदीचे उद्दिष्ट यंदा 5 लाख मेट्रिक टनावरून थेट 2 लाख मेट्रिक टनावर आणण्यात आलं आहे. त्यामुळे बाजारातील अतिरिक्त साठ्यावर नियंत्रण मिळवणं कठीण झालं आहे. वाशी APMC मार्केटमध्ये शनिवारी कांद्याचे दर घाऊक दर 8 ते 12 रुपयांच्या दरम्यान नोंदवले गेले. गेल्या 2 महिन्यांपासून सरासरी 12 ते 15 रुपयांवर असलेले दर आता आणखीन खाली आल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.